त्यांना या पक्ष या राष्ट्रवादीच्या त्या छोट्याशा दायऱ्यामध्ये न बघता आमच्या सुनेत्र वहिनीला पण त्याच प्रकारे सगळ्यांनी बघितलं आणि निवडून दिलं, बिनविरोध निवडून दिलं, तर हेच दादाला खरी श्रद्धांजली राहील. आमच्या नेत्या अजितदादांना खरी श्रद्धांजली राहील. लक्ष्मण हातेंनी काही वेळापूर्वी माघारी घेतलेली आहे. एकंदरीत काँग्रेस निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे. काही वरिष्ठ पातळीवरती काही चर्चा चालू आहे. असं आहे, मी काल आणि परवा 2 दिवस काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना फोन करून विनंती करण्यासाठी प्रयत्न केले. ते कुठेतरी केरळमध्ये आणि इतर ठिकाणी प्रचारामध्ये होते. अनेक मी मेसेज ठेवलेले आहेत आणि प्रयत्न अजूनही माझा चालू राहील. दिल्लीत असतानाही मी प्रयत्न केले होते, पण माझी भेट होऊ शकली नाही. आज उद्या परत मी प्रयत्न करेन आणि वेळ प्रसंगी जर त्यांनी वेळ दिली तर मी दिल्लीत सुद्धा कुठे जायला पण तयार आहे. आमची तशीच विनंती राहील सगळ्यांना. दादा शेवटी ते महाराष्ट्राचे नेते होते, जनतेचे नेते होते, फक्त एक ठराविक पक्षाचेच नेते नव्हते. त्यांच्या अंतिम विधीला आपण बघितलं की ज्या प्रकारे प्रचंड म्हणजे जनसागर इथे आला होता त्यांना श्रद्धांजली वाहिला. हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे नेते होते आणि त्यामुळे त्यांना या पक्ष या राष्ट्रवादीच्या त्या छोट्याशा दायऱ्यामध्ये न बघता आमच्या सुनेत्र वहिनीला पण त्याच प्रकारे सगळ्यांनी बघितलं आणि निवडून दिलं, बिनविरोध निवडून दिलं, तर हेच दादाला खरी श्रद्धांजली राहील.